नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कर्नूल सीड्स कंपनी प्रतिनिधी विजय बडगुजर। जे आपण आलेलो आहोत आपले बांबरूड येथील प्रगतशील शेतकरी ललित दादा वाहक यांच्या शेतामध्ये। तर ललित दादांनी आपल्या कर्नूल सीड्स कंपनीची ज्वारी 186 ची 3 पॅकेटची लागवड केलेली आहे। तर थोडक्यात आपण आपल्या ललित दादांचा शेतकरी दादांचा परिचय करून घेऊ। दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा। मी ललित राजेंद्र वाघ, गाव बांबरूड राणीचे। मी माझ्या या 3 एकरच्या क्षेत्रासाठी कर्नूलच्या 186 या वाहनाची निवड केली। या वाहनाचं वैशिष्ट्य मला असं वाटलं की याची हाईट फार कमी आहे आणि चिक्का वगैरे इतर रोगांना प्रादुर्भाव याचा कमी म्हणजे मला वाटला की कमी वाटला मला याला। आणि राहिला विषय की कणीस वगैरे चांगलं आहे एकदम। कणसाची साईज वगैरे तुम्हाला आवडली? हो, कणसाची साईज वगैरे चांगली आहे आणि उत्पन्न मला अपेक्षित इतर बियाण्यांपेक्षा चांगलं उत्पन्न मला अपेक्षित आहे या प्लॉट मधून। बर तुम्हाला कणसाची साईज वगैरे खूप छान वाटली? बिलकुल। आणि हाईट वगैरे कशी वाटली दादा तुम्हाला? हाईट कमी असल्यामुळे वारा वादळ जरी आलं तरी ते पडण्याची त्याची म्हणजे कमी होईल, म्हणजे नुकसानची बात कमी राहू शकते। अच्छा, तुम्हाला आपल्या कर्नूल सीड्स कंपनीचं वाहन 186 खूप आवडलं? बिलकुल चांगलं आहे। आपण म्हणजे इतर शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकतो की ज्या उंच व्हरायटी आहेत तो वारा वादळ या दिवसावर येतच, बरोबर, नुकसान खूप होतं। आणि हाईट कमी असल्यामुळे याचा फायदा चांगला आहे। मागे वारावादन आलं त्याच्यात आपले बाकीचे प्लॉट थोडे कोलॅप झाले आणि आपलं एकही दांडा वाकला नाही आहे ना? बिलकुल। पाणी लावलेलं असताना सुद्धा, ओलावा असताना सुद्धा अजूनही ओलावा आहे। तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, कमी हाईट असल्यामुळे खाली ओलावा असून सुद्धा आपला कर्नूल सीड्स कंपनीची ज्वारी 186 कुठेही एक दांडा पडलेला नाही। तर आपल्या शेतकरी दादांना या वाहनाला आपल्या शेतकरी दादांनी पसंती दिली। तसेच तुम्ही येणाऱ्या खरीप सीझन मध्ये आपल्या कर्नूल सीड्स कंपनीची कॉटन जयो, योद्धा तसेच मक्क्यामध्ये 91 96 9009 याची लागवड करून तुमचं आर्थिक उत्पन्न वाढवा। धन्यवाद।